नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळीच मालवणमध्ये आलो आणि मालवणमध्ये आल्यावरच ब्लॉग स्टार्ट केला, म्हणजे सगळं फ्रेश वगैरे झालो. आणि कालच मालवणमध्ये पाऊस पडला आहे आणि आज ढगाळ वातावरण पण वाटतं आहे, थोडंसं येऊ शकतो. पावसाचे चिन्ह बघू शकाल तुम्ही गाडीवरती. तर आज प्रणाली कृषिकाला घेऊन आलो आहे दोघींना, कारण कृषिकाला सुट्टी पडल्यापासून कुठेच गेलो नाही फिरायला. आणि आम्ही गोकर्णचा प्लॅन केलेला तो कॅन्सल झाला आहे, त्यामुळे तो लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचा बघतो आहे पुन्हा. त्यामुळे मग जवळचा प्लॅन केला मालवणचा. रेग्युलर ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातो सुनीता, तर ते चालू आहे का पहिलं बघू, कारण ते 12:30ला चालू होतो. पहिलं चेक करूया, तर नसेल तर नाश्ता करायला जाऊया आणि त्यानंतर जेवायला जाऊ थोड्या वेळाने. आणि आज दुपारचा प्लॅन आहे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला जायचा. इकडे एक स्विमिंग पूल आहे इकडे. तरी मी आंघोळ करून घेतली आणि 100 रुपये पर पर्सन घेतात तिथे. 100 रुपयेच ना, 150 रुपये झालं. ओके. लहान पोरांना फ्री आहे का? चलो बघू, आज दुपारी तिकडे पण जाऊया. आणि योगेश पण येतोय, माझा शाळेतला मित्र. आता तो कुडाळला आहे, दुपारपर्यंत येईल तो. कुर्ल्याचे कुठे कुर्ला? टक्केवाड. ओके. किती दिवस आहे अजून? 4-5 दिवस. गर्दी खूप आहे, पूर्ण मालवण भरलं. हा पेट्रोल पंप एवढा रिकामा असतो ना, पटकन नंबर येतो आपला. एवढा ट्रॅफिक आहे ना मालवणमध्ये, आणि एवढी लोक आलेत, पूर्ण मालवण भरले. प्रत्येक गल्ली, प्रत्येक छोटे मोठे रस्ते सगळे भरलेले आहेत. मोठमोठ्या गाड्या, छोट्या गाड्या. आणि आता ह्या हॉटेलमध्ये कधी पण गेलो की खाली असतं, तिकडे पण गर्दी आहे आज. आणि आज आठवडी बाजार पण आहे. तर आपली लस्सी आली आणि स्ट्रॉवरून समजू शकता लस्सी किती घट्ट असणार आहे. स्ट्रॉ उभा राहिला एकदम. पहिलं काय आलं ना, पहिलं मला दे. फुल एकदम घट्ट आणि टेस्ट भारी आहे. काय बोलतो? लस्सी की चांगली आहे. तर एवढा ऊन आहे ना, कंटाळलो. म्हणजे उन्हातून तासाभरातच फिरून कंटाळलो. तर डायरेक्ट आता स्विमिंग पूलमध्येच चाललो आहे. तिकडेच काय ते एन्जॉय करू आणि संध्याकाळी 4 नंतर थोडासा एन्जॉय करू सावलीमध्ये. कुठल्या तरी बीचवर जाऊन बसू. काळी घालीस. मी पोचलोय लोकेशनवरती. कुठे गेलेलो? हां 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 हां. नाव काय त्यांचं? फणस बघ. फणस बघितलंस काय केवढे खाली लागलेत? अरे बा, कोकम पण आहे. कोकमच आहे ना? कोकम बघ पडलेत. खाव्या लय आंबट आहे. कोकम कोण उचलत पण नाही, एवढे कोकम पडले तिथे. एवढं लांब आलो आणि बंद आहे आज सांगते. काहीतरी काम चालू आहे त्यांचं. ते लाकूड आहे ओरिजिनल. हां मस्त. एवढ्या ट्रॅफिकमधून आलो आणि स्विमिंग पूल बंद. कमी कमी 2 पण आम्ही चेक केले, 2 ठिकाणी, तिकडे पण बंद. आणि मेन आज सोमवार आहे, सोमवारची लाईट जाते मालवणमध्ये. आणि साफसफाईचा पण दिवस असतो त्यांचा. समुद्रात जाऊ. कसं वाटला आजचा दिवस मालवणचा तुझा? मालवणमध्ये येत आहे ना, मे महिन्यात येऊ नका, एवढी गर्दी भेटेल ना, कंटाळाल तुम्ही. मेच्या आधी येऊन जावा. एवढं ट्रॅफिक, एवढं ऊन, कंटाळणार. आणि जर बाहेर फिरायचं असेल तर 4 नंतर पडा बाहेर, ते बरं वाटेल.
चला मस्त इथे टाईमपास झाला आणि ऊन आता संपलं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता जातो आहे आपण फिश ऑप्शनसाठी म्हणजे माशाचा लिलाव. तर बघूया काय काय मासे मिळतात आपल्याला. घे कुठं ये. हा याला गर्दी बघ केवढी. आता सगळं महाग भेटणार आहे आज हे लक्षात ठेव. मालवणमध्ये एवढी लोक आलेत, जिथं जावं तिथं गर्दी दिसते. तेव्हा कसे काप पाडलेले आहेत. 800 रुपये किलो. काय आहे वहिनी ओळखलंय तिला. हा पालची मम्मी माहिती आहे का? भेटले ना आपल्याला एकदा तिथे. हे जितड आहे काय? मोबाईल काय काय? चला 1 किलो प्रॉन्स घेतलेत. अजून कमी आहे. लावली 350 रुपये किलो. सर्व मोठ्या 350 रुपये किलो. 1 किलो आहे. बांगड्याचे किती घेणार कापायचे? 30 रुपये. इकडे कापायचं काम चालू आहे. 1 किलोचे आता बघा किती कमी होतील. नमस्कार. थँक्यू तर समोर सनसेट होतोय. थोडा वेळ कुठेतरी बसूया शांत ठिकाणी. करू नको. फोटो काय. चला आता मेन सामान राहिलं आहे भात वगैरे. ते घेतलं की कुठल्या घरी आपल्या घेऊन आलेस तू? घेऊन आली. हं. मी तेच करते, फिरायला आल्यावर पण तेच करते. गोकर्णाला मी असं काय नाही करणार, फक्त आराम करणार. येणार आहेस का आधी? हसतेस तिकडे बघून. काय पाणी पुढे घेऊ? पण ते थंड नाही भेटणार. 30 वाल्या मोठ्या 2 बॉटल घ्यायला लागतील. काय घ्यायचं 30 वाल्या. हां 30 वाल्या मोठा जार बोलतोय तो एवढं. जस्ट घरी पोचलो. इकडे आपलं सगळं मॅरिनेशनचं काम चालू आहे. कोलबी एवढी झाली 1 किलोची. बांगडे आणि इथे चिकन घेतलं आहे जे आम्हाला तंदुरी करायचे. आणि आपण खाली जाणार आहे, ओपन ठिकाणी जाणार आहे. तिकडे जाऊन आपण बार्बिक्यू करणार आहे ते त्याचं. सगळं तिथेच बनवायचं ना, फक्त डाळ भात आणि सुकं इथे बनवायचं ना. हां हे फक्त तिकडे न्यायचं आहे बनवायला. हे बाकी इथेच असेल. तर मग चला फायनली आपलं सगळं जेवण झालं आहे. भात झाला आहे. हां कुठं आहे तवा? तवा आणि काय ना ते तवा आणि तेल. ओके हां कौल घेतला का? कौल तंदुरीचं सामान सगळं त्यांच्याकडे पाठवून दिलं पुढे. हां आणि राहिलं फक्त जेवण. तर जेवण आम्ही इकडे येऊनच जेवणार आहे. म्हणजे भात झाला आहे ऑलरेडी, इकडे डाळ आहे आणि इकडे कोलबीचा रस्सा. हां तर एवढं सगळं झालेलं आहे. फक्त जे तंदुरीचं आयटम आहे त्यांना घेऊन पाठवलं पुढे. तर फायनली आमचं पण सगळं काम झालं आणि निघतो आहे आम्ही. ही कोण चालू असताच दणकत बसते. बघ तुझे होट आता काळे पडणार आहेत आजसोबत. समजलं काय? तू गप चल येड्या, तू म्हटलं सांगून ऐकत नाहीस. तुला मी 4 वेळा सांगितलं, आत्ता बरं समजव. तिला पुसते तोंडाचं. हा एक हेलिपॅड आहे जिथे जर इकडे काही फंक्शन वगैरे काय असेल मालवणमध्ये तर जे सेलिब्रिटी वगैरे लोक आहेत, सेलिब्रिटी त्यानंतर पॉलिटिशियन लोक, ते इकडे उतरतात त्यांचं हेलिकॉप्टर घेऊन. आणि इकडे आपली तंदुरीचं काम चालू आहे. आग एकदा पेटली की बसायला मोकळं आहे. गवत उडलं काय खाणार? काय झालं ते काय होतं मोबाईल मध्ये? दी करू काय बंद दरवाजा? ए नको करू. परत दरवाजा कोण ओपन करणार? तू जाऊन ओपन कर मग आतमध्ये. मी नाही जाणार आधीच सांगते. चिकुळे इथेच आहे.
नंतर तेल ना गाडीचे ऐका नाही पडत आधी. एक कामाचं ए दादा काय करायचं याच्या गाडीचं तुझ्या का दे बाई कार मध्ये नाही का अरे त्याचा अरे घट करूचं फक्त ना काय काय घट करू नका. काय अरे पण तर आज मालवणमधला 1 वर्षानंतर पहिला पाऊस बघतोय मी. पडायला लागला आहे हळूहळू. आवाज येत असेल तुम्हाला.